अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक अशी ना महाराष्ट्रातील कडव्या वालाची भाजी किंवा रस्सा भाजी बोलूया पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर या ठिकाणी मी मोड आलेले वाल घेतलेत. तर हे वाल ना जरा वेळ पाण्यात भिजवून ठेवले, कोमट पाण्यात, म्हणजे अशी याची टरपलं ना सालं जे ती पटपट निघली जातात. तर अशी या पद्धतीने याची सालं काढून घ्यायची. तर हे वाल भिजवून छान असे मोड काढून घेतले होते. आणि आता यासाठी लागणारे मसाले पाहू. तर यासाठी लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि वाटण लागणार आहे. तर हे वाटण आपण नेहमी रस्साभाजीसाठी बनवतो ते आहे. तर वालसुद्धा मी ना थोडे शिजवून घेतले, पाहू शकता छान शिजले गेलेत. तर सुरुवातीला शिजवून असे घेतले तरी चालतील किंवा नंतर शिजवले फोडणीमध्ये तरीसुद्धा चालतील. तर आता फोडणीसाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतले. तेल गरम झालं म्हणजे थोडीशी मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं आणि मोहरी जिरं तडतडलं म्हणजे बारीक असा चिरलेला कांदा घालून घेते. एक कांदा बारीक चिरला आहे मी. कढीपत्ता घेतला आहे 5 ते 6 पाने. लसूण 7 ते 8 ठेचून घेतलेत. तर सुरुवातीला आपल्याला कांदा लसूण तेलात चांगला परतवून घेऊया. हलकासा रंग बदलेपर्यंत ना कांदा चांगला परतवून घेऊ. तर या ठिकाणी मी टोमॅटोसुद्धा बारीक असा चिरून वापरत आहे. तर आवडीनुसार आपण टोमॅटो घातला, नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे. कांदा टोमॅटोमुळे छान अशी चव येतेच भाजीला. कांदा चांगला होत आला म्हणजे यामध्ये टोमॅटो घालून घेऊ आणि तयार केलेलं वाटण घालून घेऊ. तर वाटण या ठिकाणी मी दाखवलं नाही आहे. तर वाटण ना आपण नेहमी रस्साभाजीसाठी बऱ्याचशा रेसिपीमध्ये बनवलं आहे, तर तेच वाटण वापरलं आहे या ठिकाणी मी. तर तुम्हाला वाटणाचा व्हिडिओ पाहायचा असेल ना तर आपले रस्साभाजी रेसिपीजवर आहे, नक्की पहा. कांदा चांगला परतवून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा बारीक केलेला घातला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली. टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घेऊ आणि यामध्ये आता मसाले घालून घेऊ. मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतले मी चवीनुसार, मीठ घेतले, हळद घेतली, थोडासा हिंग घेतला आहे, तो घालून घेते आणि परतवून घेते. मसाले आपण गोडा मसाला, काळा मसाला आवडीनुसार घालू शकतो. आणि तयार केलेलं वाटणसुद्धा घालून घेते आणि जरा वेळ परतवून घेते. जरा वेळ परतवून घेतले. आता यामध्ये थोडं पाणी घालून घेते म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातील. तर एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर गरम पाणीच घालू म्हणजे आपल्या आमटीला रस्साभाजीला छान असा रंग येतो. तर अगदीच आपल्याला कशी हवी रस्साभाजी हवी किंवा अगदीच घट्टसर अशी दाटसर भाजी हवी ना, तर ती भाजीसुद्धा आपण बनवू शकतो याच पद्धतीने. तर अगदीच पातळीशी आपल्याला आमटी बनवायची तर पाणी त्यानुसार जास्त घालायचं किंवा अगदी सुकी अशी भाजी बनवायची ना तरीसुद्धा या पद्धतीने छानच होते. तर सुरुवातीलाच आपण वाल थोडेसे बाजूला शिजवून घेतलेत, त्यामुळे आता या स्टेजला आपण फोडणीमध्ये मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून वाल परतवून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर अगदीच मला छानशी अशी आमटी बनवायची होती, यासाठी ना मी पाणी थोडंसं जास्त घातलं आहे. तर उकळी काढून घेतली. त्या स्टेजला यामध्ये आपण थोडंसं बेसन ना पाण्यामध्ये मिक्स करून घातलं तरीसुद्धा खूप छान अशी चव येते भाजीला किंवा अगदी आपल्या आमटीना दाटसरसुद्धा होण्यासाठी, ग्रेव्हीतली अशी होण्यासाठी मदत होते. तर बेसन किंवा कोणत्याही आवडीनुसार आपण पीठसुद्धा थोडंसं ना या भाजीला लावून अगदी पारंपरिक अशी भाजी खूप छान बनली जाते. तर मी शिजवून घेतलेले वालसुद्धा घातले. तर वाल शिजवताना थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं, त्यामुळे आत्ता ना अगदी थोडं कमी असं मीठ घालून आता या आमटीला ना झाकण ठेवून उकळी काढून घेते. तर या आमटीमध्ये आपण चवीनुसार मीठ आणि आमसूल थोडं घातलं तरीसुद्धा अजून चव ना या आमटीची दुप्पट वाढते. तर आता मी टोमॅटो घातला होता, यासाठी ना आमसूल घातले नव्हते. तर तुम्ही नक्की ना आमसूल 1-2 घालून या पद्धतीने ही रस्साभाजी करून पहा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. किंवा तुम्हीसुद्धा अशीच बनवता का कडव्या वालाची मोडाची भाजी, ते सुद्धा मला कमेंटमध्ये ना नक्की सांगा. तर चांगली छान अशी उकळी काढून घेतली मी. आता वाल सुरुवातीलाच शिजवले होते, त्यामुळे खूप जास्त वेळ लागला नाही. किंवा अगदी सुरुवातीला वाल शिजवायचे नसतील ना तर या स्टेजला वाल थोडे शिजायला वेळ लागतो. पाहू शकता उकळी काढून या ठिकाणी आपली मस्त अशी वालाची रस्साभाजी आमटी बनवून तयार झाली. तर मी अशी बाजूला काढून घेते. तर ही आमटी ना भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी ना अतिशय चवदार अशीच होते. तर पाहू शकता मी बाजूला काढून घेतली आणि आपली झटपट अशी ही
मोड आलेल्या कडव्या वालाची आमटी बनवून तयार झाली. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपीज आवडत असेल ना तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.